हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 6. पहिली ओवी भाग 3. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. मागील प्रवचनांमध्ये आपण या ओवीमधील आता विश्वात्मके देवे या प्रथम चरणाचे निरूपण पाहिले. आता येथे दुसऱ्या चरणाचे निरूपण पाहू. येणे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पुढील शब्द योजला आहे. येणे याचा अर्थ आहे की येणेप्रमाणे. अशा प्रकारे हा ग्रंथ मी रचला आहे. तो ग्रंथ मी आपल्या चरणी प्रत्यक्ष ठेवला आहे. बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असा प्रकार येथे नाही. येथे सर्व रोकडा व्यवहार आहे. आधी 900 ओव्या रचून करून दाखवले आणि मग आता मी आपल्याला काही सांगू इच्छितो, आपल्याकडे काही मागणे मागू इच्छितो. हा ग्रंथ आपण प्रत्यक्ष पाहावा आणि त्याचे खंडन करावे आणि मग मी पुढे जे मागणे मागत आहे त्याचा विचार करावा. मी म्हणतो मागतो म्हणून मला मुळीच देऊ नये. माझी सेवा आपल्याला आवडली, रुचली तरच प्रसाद द्यावा. वाग्यज्ञे. हा जो ग्रंथ रचला आहे तो श्री ज्ञानेश्वर माऊलींचा वाग्यज्ञ आहे. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमली मिया. शारदा माता अदृश्य, अरूप, निराकार आहे. यास्तव तिचे पूजन मानसिक, ध्वनित, शाब्दिक, साहित्यिक, वाङ्मयीन करावे लागते. अशा अर्थी हा ग्रंथ वाग्यज्ञ आहे. वाग्यज्ञे या ग्रंथाचे विशेषण आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली स्वतः मूलतः योगाधिराज पातंजलींना अपेक्षित असे योगी आहेत. त्यांना स्वतःसाठी असा यज्ञ करायची आवश्यकता नाही. परंतु सर्वसामान्य जनांना जी भाषा समजते, जी पद्धत समजते, त्यायोगे त्यांनी गीताकार्य केले आहे. हा वाग्यज्ञ 3 प्रकारे आहे. पहिल्या प्रकारात वाग्यज्ञ मौखिक करतात. यात प्रवचने, कीर्तन, कथापुराण इत्यादी मार्गाने श्रोत्यांजवळ प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना विषय समजावून देतात. यात प्रत्यक्ष समोर श्रोते उपस्थित असतात. त्यांना विषय समजला की नाही ते पडताळून पाहता येते. त्यांना काही शंका असतील तर त्यांचे तेथल्या तेथे निरसन करता येते. ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेवर नेवासे येथे श्रोत्यांसमोर प्रवचने दिली. तेथे फक्त नेवासे गावातीलच श्रोते ती प्रवचन ऐकायला येत होते असे नाही, तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोक त्यांची प्रवचने ऐकायला येत असत. सभामंडपात बसायला जागा नसे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या रसाळ वाणीने अमृताशी पैज लावावी अशा मधुर शब्दांनी सहज पटतील असे दृष्टांत देत देत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संस्कृत भाषेतील श्रीमद भगवद्गीता मराठीत सांगितली. त्यामुळे ज्यांना संस्कृत भाषा येत नव्हती अशांना गीता समजली. दुसऱ्या प्रकारात वाग्यज्ञ लिखित करतात. मौखिक प्रकारात त्या काळात असलेल्यांसाठीच प्रवचने, कीर्तन, कथापुराणे यांचा उपयोग होतो. त्यानंतरच्या पिढ्यांना त्याचा काहीही उपयोग होत नाही. यास्तव ही प्रवचने लिखित स्वरूपातही उपलब्ध होणे हे तितकेच महत्त्वाचे असते. सच्चिदानंद बाबांच्या महत् कृपेने आज 800 वर्षानंतरही माऊलींची भावार्थ दीपिका आपल्याला लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. याच प्रकारे आपल्या ऋषीमुनींचे अनमोल असे कितीतरी वाङ्मय लिखित असल्यामुळे आज आपल्याला उपलब्ध झालेले आहे. आजच्या आधुनिक युगानुसार प्रवचने ध्वनिमुद्रित केली तरीही प्रत्यक्ष ऐकायची सर त्याला येत नाही, कारण प्रवचनकाराशी संवाद होत नाही. अशा प्रकारे काही जणांना त्यापेक्षा पुस्तक वाचायला बरे वाटते. आज प्रवचनांचे ध्वनिमुद्रण उपलब्ध असूनही पुस्तके विकत घेणारे भरपूर आहेत. अशा प्रकारे माऊलींनी वाग्यज्ञातील मौखिक लिखित प्रकाराने भावार्थ दीपिका हा ग्रंथ पूर्ण केला आणि आता याच्या अभ्यासकांचा तिसरा वाग्यज्ञ मौनात सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे. तिसऱ्या प्रकारात वाग्यज्ञ मौनात होतो. येथे आधी आपण याज्ञिक याचा अर्थ समजून घेऊ. याज्ञिक म्हणजे यज्ञ करणारा. परंतु अशाला स्वतः यज्ञ करता येत नसेल तर यज्ञ त्याच्याकडून करून घेणाऱ्याला सुद्धा
याज्ञिक असेच म्हटले जाते. मौखिक आणि लिखित वाग्यज्ञ पूर्ण झाला की यज्ञ करणारा याज्ञिक मौन स्थित होतो. मौन वाग्यज्ञात यज्ञ करवून घेणारा उपस्थित असूच शकत नाही. त्यामुळे येथे याज्ञिक म्हणजे यज्ञ करणारा असा आहे. अशा याज्ञिकाकडून तिसरा वाग्यज्ञ आपोआप मौनात सुरू होतो. तो मुद्दाम करावा लागत नाही. यासाठी काही केले तर हा तिसरा वाग्यज्ञ सुरूच होऊ शकत नाही. भावार्थ दीपिकेमधील प्रत्येक ओवी ही वाग्यज्ञामधील एक एक समिधा आहे. तिच्या ऐकण्याच्या किंवा वाचनाच्या समर्पणायोगे मौखिक लिखित जड शब्दांचा परिणाम सूक्ष्म होतो. असा याज्ञिक अंतर्मुख होतो आणि त्याची बाह्य देहाकडून अंतःकरणाकडे औषात्म्याकडे अंतस यात्रा सुरू होते. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम विश्वात्मक देव अदृश्य अरूप अव्यक्त निराकार आहे आणि येथे याज्ञिक स्वतः ज्ञानेश्वर माऊली आहेत. माऊलींच्या मौखिक किंवा लिखित वागयज्ञायोगे अंतःकरणामध्ये तिसरा मौनामधील वाग्यज्ञ सुरू झाला आणि यायोगे हा ग्रंथ विश्वात्मक देवाकडे पोहोचला. भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे देहामधील अंतःकरण हेच एकमेव समाधी मंदिर आहे. या मंदिरामध्ये औषात्मा हीच एकमेव धारणा आहे. त्या धारणेवर देहादी इंद्रियांनी एकाग्र व्हायचे आणि तेथेच समर्पित व्हायचे. तेथे घंटा वाद्ये प्रार्थना आरत्या अभंग पूजा विधी मंत्र तंत्र नृत्य वगैरे काहीही नसते. तेथे प्रशांत वातावरणात प्रार्थना होत असते. प्रार्थना करावी लागत नाही. मौनामधील एका एका क्षणाने अंतःकरणापासून ही आत्मयात्रा पुढे सरकत असते आणि यथाकाळी ही यात्रा आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम विश्वात्मक देवापर्यंत पोहोचते. मौन वाग्यज्ञासाठी कोठेही जायची आवश्यकता नाही. प्रशांत जागी औषात्म्यावर एकाग्र होऊन ध्यानस्थ व्हावे. यथाकाळी समाधी साध्य होते आणि वाग्यज्ञ साध्य होतो. अशा प्रकारची जागा उपलब्ध नसणाऱ्या वाग्याज्ञिकांना प्रशांत स्थान हवे म्हणून आश्रम मठ ध्यानकक्ष मौन मंदिरे बांधलेली आहेत. तेथे दृश्य व्यक्त सगुण साकार मूर्ती सगुणामधून निर्गुणात प्रवेश करण्यासाठी धारणा म्हणून ठेवलेली आहे. तेथे घंटा वाद्ये वगैरे नाहीत. तेथे आरत्या अभंग वगैरे म्हटले जात नाहीत. नृत्य केले जात नाही. पूजा विधी मंत्रतंत्र वगैरे केले जात नाहीत. हीच मूळ भारतीय प्रथा आहे. तोषावे यानंतरचा शब्द आहे तोषावे. यात संतोष किंवा असंतोष असे काहीही असू शकते. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे परीक्षण करून पुरुषोत्तमाला जर संतोष झाला हे निरूपण त्याला जर रुचले तरच त्याने आपल्याला पसायदान द्यावे असे माऊली सुचवतात. यासाठी माऊलींनी हा ग्रंथ पुरुषोत्तमापुढे सादर केला आहे. तोषावे याचे सविस्तर निरूपण ओवीतील पुढील चरणात तोषोनी यात केले आहे. येथे ओवीतील पहिले 2 चरण पूर्ण झाले. पुढील चरण आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.